समिती जिल्हा नांदेड, डॉक्टर कविता बोरीकर, हिंदू हृदय सम्राट, बाळासाहेब ठाकरे, आपला दवाखाना व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र कार्यरत 15 वित्त आयोगातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला। जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड। कविता बोरीकर, USWCMO मुखेड। मी ह्या काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहे। ॲक्च्युली 2024 मध्ये जो GR निघालेला आहे समावेशनचा 10 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी, पण त्यावर आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाहीये। तर आमच्या सरकारला आणि इतर सगळ्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन आहे की त्यांनी त्याबद्दल काहीतरी योग्य ती लवकरात लवकर असं कारवाई घ्यावी आणि सगळ्यांचं समावेशन लवकरात लवकर करून घेतील असं आम्हाला लेखी द्यावं। आणि त्यासाठी आम्ही USWC आणि HBT हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी आरोग्य वर्धिनी या दोन्हीचे MO आणि बाकीचा स्टाफ सहभागी होते या आंदोलनामध्ये। आणि एवढीच विनंती आहे की आम्हाला जेवढ्या लवकरात लवकर या गोष्टीवरती तोडगा काढता येईल सरकारने तो काढावा। की शासनाने जो GR काढला तर त्या GR काढून जवळपास 18 महिने होत आहे आणि शासन अतिशय दुर्लक्ष करत आहे, विलंब लावत आहे, वरच्यावर बैठका घेत आहे। तर किती बैठका घेणार? आणि तुम्ही जे म्हणताय RR बिंदू नामावली हे करायलो ते करायलो, हे अतिशय शोकांतिक आहे। RR बिंदू नामावली हे जरी असलं तर हे अगोदरच तयार आहे आणि जवळपास 69 केडर आहेत, त्याच्यापैकी 31 केडर हे समकक्ष पदावर तुम्हाला कोणतेही काही न करता समायोजन होऊ शकते। मग तुम्ही याच्यामध्ये विलंब का लावत आहे? जवळपास 20 ते 22 वर्षापासून आमचे कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्यात कार्यरत आहेत। कोविडमध्ये जीवाची पर्वा न करता हे केलेलं आहे, कार्य केलेलं आहे। तसंच TB असो की कोणते असो, आता शेवटचे 1-1 वर्ष कोणाला रिटायरमेंटची वेळ आलेली आहे। म्हणजे किती आम्ही मराव का काय करावं? तसेच आमच्या कंत्राटी कर्मचारी भगिनी म्हणा, बंधू म्हणा, मेल्यावर 1 रुपये त्यांना भेटत नाही, म्हणजे साधं विमा कवच बी नाही। तर आम्ही आमचं म्हणजे कुठं काय करत आहे शासन? नक्कीच आम्ही ठोस भूमिका करत आहे आणि या शासनाबद्दल आमची ही भूमिका आहे की ते आमच्या समायोजनास विलंब लावत आहे। माननीय तानाजी पूर्व आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांनी शासनाचा GR काढला, आम्हाला हार्दिक त्यांच्यावर गर्व आहे, पण त्या निर्णयाला कुठंतरी हे शासन विलंब लावत आहे आणि आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचं शोषण करत आहे, हेच आम्ही या माध्यमातून सांगतो। आणि तात्काळ यांनी हे आमचं समायोजन करावं, अन्यथा जे महाराष्ट्रात हे आंदोलन चालू आहे अजून तीव्रतेने हे आंदोलन वरचढ होईल आणि जे काही अडीअडचणी किंवा कर्मचाऱ्यांना अडचण येईल किंवा इतर काही होईल जीवितहानी, तर ह्या पूर्णपणे शासन जबाबदारी, ही आमची रोखठोक भूमिका शासनाची।